असिस्टंट रजिस्टर ऑफिसर यांनी देखील मंचावर यायचे। जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन श्री मोरे साहेब यांना देखील विनंती की आपण मंचावर यायचे। कृपया सर्वांनी यावे ही नम्र विनंती। आपण सर्वांनी मिळून माता सरस्वतीच्या डीजे पाटील यांना देखील विनंती आहे की त्यांनी मंचावर यायचे। त्यासोबत बाळू गायकवाड श्री बाळू गायकवाड पत्रकार यांनी देखील मंचावर यायचे। श्री बाळू गायकवाड पत्रकार यांनी देखील मंचावर यायचे। डीजे आशीष एसके प्रज्वलित करण्यासाठी माँ सरस्वतीच्या पूजनाला सुरुवात झालेली आहे। ज्या पद्धतीने माँ सरस्वतीच्या समोरचा दिवा उजळला आहे तसाच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उच्च प्राथमिक शाळा जेवठाणा आपल्या ज्ञानाची ज्योत ही संपूर्ण परिसरात उजळून दाखवेल हीच अपेक्षा आजच्या या टीमकडून आपल्या या प्रेक्षकांना विनंती आहे की सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये या कार्यक्रमाची सुरुवात करूया। जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा। आपल्या गजरामध्ये या कार्यक्रमाचं उद्घाटन आणि पूजन पार पडलं। आपण दिलेल्या टाळ्या त्या आमच्या सर्वांसाठी, आपल्या या बालगोपाळांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी, शाळेसाठी आणि संपूर्ण गावासाठी अतिशय प्रेरणादायी आहे। डीजे आशीष एसके सर्वांनी यांचं स्वागत कावळे सर करतील। यानंतर श्री सरकटे सर यांना देखील विनंती करतो केंद्रीय मुख्य। त्यानंतर श्री पंडागळे सर यांनी स्टेजवर यावे अशी मी त्यांना विनंती करतो। त्यांचे स्वागत पाटील सर करतील असे मी त्यांना विनंती करतो। आदरणीय शिरसाट सर डीजे कृपया स्टेजवर यावे। ज्यांचं मोलाचं सहकार्य मला तरी लावत आहे सध्या, त्यांचं स्वागत माझी इच्छा आहे मी स्वतः करावं।
DJ रवी सरांचं स्वागत SK. श्री पाटील सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. हॅलो श्री गजानन धारतरकर सर कृपया स्टेजवर या. पत्रकार रवी पाटील, श्री रवी पाटील पत्रकार यांनी स्टेजवर यायचे. त्यांचं स्वागत माऊली गोळे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सहकारी विमान वराडे सर, त्यांचं स्वर्णावर सन्माननीय आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष खेडेकर सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय वराडे सर. DJ Ashish SK. सन्माननीय किरण कुमार इंगळे सर यांना मी असे अनेक विचारतो स्टेजवर यायचंय. सन्माननीय किरण कुमार इंगळे सर, त्यांचं स्वागत सन्माननीय वावळे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तरी पण 1 ते 1.5 महिन्यापासून या कार्यक्रमाची अथक परिश्रम करून हा कार्यक्रम आपल्या शाळेतील सर्व शिक्षक वृंद, मुख्याध्यापक सर्वांचेच नाव घेतो मी. वावळे सर, जारे सर, पाटील सर, खेडकर सर. आता याच्यानंतर मी परमेश्वर मोरे यांना विनंती करतो की त्यांनी खेडकर सरचा सत्कार करावा. घेतलेली आहे. आदरणीय खेडेकर सर एक हुन्नरी व्यक्तिमत्व, अतिशय ऊर्जावान आणि सर्व ऊर्जा या तुमच्या टीम मध्ये आणि तुमच्या सहकार्य यांना मिळाली त्याबद्दल वावळे सर यांचा सत्कार. या शाळेमध्ये अतिशय पूर्वीपासून कार्यरत असलेले सर्व विद्यार्थ्याची परिसराची जाण असलेले जारे सर. कर्तव्य तत्पर वावळे सर, शाळेच्या गुणवत्तेसाठी अगदी मनापासून झटणारे विद्यार्थी प्रिय शिक्षक आमचे मित्र गावडे सर. गावडे सर यांचा सत्कार. आमचे मित्र आदरणीय गारोडे सर. पाटील सर यांचा सत्कार. दीपक मोरे हे करण्याची विनंती करतो. आणि उत्साह ज्यांच्यामध्ये ओतप्रोत भरलेला आहे असे आमचे मित्र पाटील सर. आपल्या गावातील मोरे सर यांचा सत्कार नवरात्री. शाळेच्या कारण या सर लोकांनी आपल्या या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतलेली आहे, खूप वेळ गेलेला आहे. म्हणून सर्वांनी याची निश्चित काळजी घेतील आणि कार्यक्रम संपेपर्यंत शेवटचं गाणं असेपर्यंत कोणी उठणार नाही. कारण लहान लहान चमकल्याने खूप दिवसापासून हा कार्यक्रम घेण्यासाठी मेहनत घेतली आहे. सर्वांच्या वतीनं कोणाच्या राहिल्या असतात तर गावकऱ्यांचा कोणी सत्कार घेतला नाही, गावकऱ्यांना कोणी सत्कार दिला नाही. फक्त सर लोकांनी सत्कार. शुभेच्छा देऊन पाटील सर आपण स्वागत करावे. अतिशय उत्साही असं व्यक्तिमत्व आदरणीय दीपक पाटील सर. आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मौर्य सरकटेजी यांचं स्वागत या शाळेचे अतिशय कर्तव्य तत्पर असे रामेश्वरजी देशमुख यांचं सुद्धा स्वागत खेडेकर सर करत आहे.
या खूप मेहनतीचं फळ त्यांना आज आपण आपल्या सर्वांच्या वतीने देणार आहोत. तरी आता जो कार्यक्रम सुरुवात होईल, कार्यक्रम शेवटपर्यंत सगळ्यांनी बघायचा, कारण या कार्यक्रम घेण्यामागे खूप वेळ गेलेला आहे. म्हणून सर्वांनी याची निश्चित काळजी घेतील आणि कार्यक्रम संपेपर्यंत, शेवटचं गाणं असेपर्यंत कोणी उठणार नाही. कारण लहान लहान चमकल्याने खूप दिवसापासून हा कार्यक्रम घेण्यासाठी मेहनत घेतली आहे. सर्वांच्या वतीनं कोणाच्या राहिले असेल तर गावकऱ्याचा कोणी सत्कार घेतला नाही, गावकऱ्याचा कोणी सत्कार दिला नाही. फक्त सर लोकांनी सत्कार केलाय. कोणी विसरला असेल तरी आज रोजी फक्त आपल्या शाळेच्या खूप मेहनत घेतली खंडारे सर, ते आज रोजी आपल्या इथे काही कारणास्तव हजर नसल्यामुळं त्यांचा आपण एक शाब्दिक सत्कार केलेला आहे. सर्वांचे उपस्थित सर्व शिक्षकगण, राजकीय क्षेत्रातील उपस्थित मान्यवर, तसेच मला सहकार्य करणारे माझे सहकारी, आज आपण या ठिकाणी आपल्या शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलन या कार्यक्रमासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. आपल्या देवठाणा गावातील गावकऱ्यांनी या शाळेसाठी आर्थिक मदत दिलीच, पण सोबत अपार मेहनत, सहकार्य आणि पाठबळ दिले. त्याचाच परिणाम म्हणजे आज आपण या प्रांगणामध्ये हा आनंदोत्सव साजरा करत आहोत. आपल्या गावकऱ्याच्या मेहनतीमुळं कुठेतरी थोडीशी निरस झालेली आपली शाळा किंवा ओसार झालेली शाळा आज नवीन पालवी फुटून या ठिकाणी बहरलेली आहे. खरंच गावकऱ्यांनी दिलेलं सहकार्य, त्यांनी दिलेलं प्रेम, त्यांनी दिलेला आदर, यामुळे आम्ही आज या ठिकाणी उभे आहोत. खरं तर वावडे सरांनी प्रास्ताविकामध्ये भरपूर काही मोठे मोठे शब्द लिहून दिले आणि या मंचकावर जेव्हा उभा राहिलो प्रास्ताविक करायला, तेव्हा तुमच्या सर्वांना बघून खरंच या ठिकाणी ऊर भरून आला. शब्द आठवण्याचे झाले. आपण सर्वांनी जे सहकार्य दिलं, इथून पुढेही आपलं असं सहकार्य लाभेल आणि इथून पुढेही या शाळेच्या गुणवत्तेसाठी, या शाळेच्या विकासासाठी, आपल्या जिल्हा परिषद मराठी शाळेसाठी आम्ही या ठिकाणी झटून मेहनत करू आणि अशी अपेक्षा करतो की याही पुढे गावकऱ्याकडून आम्हाला असेच सहकार्य लाभेल. आता उपस्थित सर्व बंधू भगिनींना अशी विनंती करतो की या ठिकाणी आमच्या चमूंनी, आमच्या विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेऊन आपल्या समोर कार्यक्रम सादर करणार आहेत. तुम्ही त्यांना असा उत्कृष्ट प्रतिसाद द्यावा, त्यांचा टाळ्या वाजवून एकदम जोरदार स्वागत करावं. एकदा जोरदार टाळ्या होत्या मुलांसाठी. आणि ह्याच आनंदात हा कार्यक्रम शेवटपर्यंत तुम्ही बघावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि हा रंगमंच माझ्या विद्यार्थ्यांसाठी मोकळा करून देतो. जय हिंद. धन्यवाद सर. आता आपल्या मूळ कार्यक्रमासाठी सुरुवात करूया. आज आपण एकत्र आलो आहोत आपल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा देवठाणा उसोद येथील सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने. कला, संस्कृती, परंपरा आणि प्रतिभेचा सुंदर संगम अनुभवण्यासाठी भारतीय संस्कृतीत कोणत्याही शुभ कार्य सुरुवात ही ईश्वर स्मरणाने केली जाते. कारण जिथे भक्ती असते तिथे सकारात्मकता असते, जिथे श्रद्धा असते तिथे आत्मविश्वास असतो आणि जिथे देवीचा आशीर्वाद असतो तिथे यश आपोआप येते. म्हणूनच आपल्या कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात आपण आदिशक्तीचे स्मरण करून करणार आहोत. जगदंबा, दुर्गा माता, अंबाबाई ही केवळ देवी नसून शक्तिमाया आणि संरक्षणाचे प्रतीक आहे. तिच्या कृपेने अज्ञान दूर होते, धैर्य वाढते आणि जीवनाला योग्य दिशा मिळते. आता आपल्या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे अत्यंत भक्तिमय आणि मनाला स्पर्श करणाऱ्या अंबे कृपा करी या गीताने. या गीतातून आपण देवी समोर प्रार्थना करणार आहोत की आपल्या ओ पाया दरबार, ओ अंबे
कोई लड़की है जब वो हंसती है बारिश होती है छलक छलक छुम छुम कोई लड़का है जब वो गाता है सावन गाता है घुमड़ घुमड़ घुम घुम छक धूम धूम छक धूम धूम छक धूम धूम छक धूम धूम अंबर झुका झुका सा है सब कुछ रुका रुका सा है छाया सा सावन का समझो इशारा ऐसे मौसम में तुम भी कुछ कहो तुम भी कुछ करो खड़ी हो क्यों तुम सुन सर्वांनी टाळ्याची दाद द्यावी. धूम धूम छक धूम धूम छक धूम धूम छक घोड़े जैसी चाल हाथी जैसी तुम ओ सावन राजा कहाँ से आए तुम घोड़े जैसी चाल हाथी जैसी तुम ओ सावन राजा कहाँ से आए तुम छक धूम धूम छक धूम धूम छक धूम धूम छक धूम धूम कोई लड़की है जब वो हंसती है बारिश होती है छलक छलक छुम छुम कोई लड़का है जब वो गाता है सावन गाता है घुमड़ घुमड़ घुम घुम छक धूम धूम छक धूम धूम छक धूम धूम इंद्रजिमी जंब पर राघवसु अंब पर रावण स रंब पर रघुकुल राज है पौन बारी बाह पर शंभुरती नाह पर जो सहस बाह पर राम गिजराज है गिजराज है हृदयात माऊली रेते ससावली गडकोट रावळी शिवशंकर हा मुक्तीची मंत्रणा युक्तीची यंत्रणा खळ दुष्ट दुर्जना प्रलयंकर हा सृष्टांचं रक्षितो शत्रूनी खंदतो भावंड भावना संस्थापितो ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता सखा शिवभूपतो गावा ध्रुवदंड पर चीता मृगझुंड पर भूषण वेतुंड पर जैसे मृगराज है तेजतम अंश पर कंडजिमी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी पौन बारी बाह पर शंभुरती नाह पर जो सहस बाह पर राम गिजराज है गिजराज है
कंस पर गणजमी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी जय भवानी. कृपया अंगावर पंडित उत्तमराव मोरे यांच्याकडून सुद्धा आणि कपटी सरदार अफजल खान स्वराज्य संपवण्यासाठी निघाला. सादर करीत आहोत ओवाळा अफजल खानाचा वध. महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्यांना फुटला घाम याला कोण घालील यस्सेने दरबारी कुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला नवतेच अफजल खाने. या नवतेच अफजल खाने जिता जागता जणू सहिताने कान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबारात खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याचं गोड दळ पायदळ पायाचा हाताला बक्कळ अंगीत हा हातीचं फळ पाहणारा खप चुळचुळ. वाटेत भेटेल त्याला चिरडी त्याचीच खानाची सेना निघाली. गावं लुटली देवळं उद्ध्वस्त केली आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडं निजाम तिकडं मोगल पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, sad. But the line of the mountains is dead. राजाची सेना मुठभर खानाला कसा थोपणार. काय लढवावा हुन्नर चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा. मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा चोच्छावा. बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परत अशा वाघिणीचा त्योच्छावा गनिमाला कसा ठेचावा डोक्यात नेहमी कावा भेटीचा धन सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमाने नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची आणि त्यासी नाही जाणीव शेतीची अन करील काही कल्पना युक्तीची हजी
शिवा महाल आल्या. राजवा काय म्हणतोय खान? महाराज, खानाला तर खात्री पटली की आपण घाबरला. छान, आम्हाला हेच हवं होतं. महाराज, आजच्या भेटीचं काय करायचं? पंतांकडून निरोप झाला, म्हणावा की आमची तब्येत जर अस्वस्थ असेल तर दुपारची वेळ ठरवा. जी, त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय. जशी खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला. आणि अशा शामियान्यात खान डौल पडू देत आला, खान डौल पडू देत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महारा. उद्या त्याच्या भेटीस तुम्ही आमच्या बरोबर चला जीवा, पंतांनाही बरोबर घ्या. शिवबाच्या संगती महारा, शिवबाच्या संगती महारा. राजाला पाहून खान म्हणतो कसा? आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ, आओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी. रोखून नजारा गहिरी जिरहा, 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 जिरहा. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान अभिमान मान्याला, खान अभिमान मान्याला. कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खरं खरं आवाज झाला,
Thank you.
महाविजय निश्चित होगी. शिवाजी महाराज के स्वराज के विरुद्ध कदम उठाएगा तो मां जगदम्ब की सौगंध 14 मुखी की तरफ फटेंगे और भस्म कर देंगे उसके. राजा मेरा किसी जो अपनी माँ की भीख मांगे अभी इसके मुंह से सिर्फ भीख मुझे मौत के घुंघरू पहन के नाचते हैं तू क्या मौत से डराएगा.
चूल्हा जले म्हणजे पोटा पाटा पड़ता। ये भी क्या कमाई है कि बस चूल्हा जले, कमाओ इतना कि 4 दुश्मन भी जले। आणि ही आजची कमाई आहे। मी पैशाचं नाही बोलत, तर तुम्ही दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल बोलतोय। यानंतर बाबा बाबा मेरी असली बाजू तो तू है तानाजी। लोग वसीयत में बहुत सारी चीजें छोड़ के जाते हैं, मैं तेरे लिए कर्ज छोड़ के जा रहा हूं, इस बेटे की आजादी। तानिया
शत्रु राह में मिले हमने जब जब जंजीरें तानी है आए बाबा आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिले हमने बात यही मन में ठानी है आए बाबा नहीं तो झोलियां भरी है अब ये शीश राज पे तेरी राज हम कटे तेरे के पास एक खूंखार निर्दयी पेशादार था जिसका नाम था उदय भान। पूरे हिंदुस्तान को फतेह करने का इरादा रखते हैं। हम आपको हमारा किलेदार चुनते हैं और इसीलिए हम आपके लिए एक नायाब तोहफा लाए हैं। गोंधाना खतरे में है और उसे बचाने हम खुद जाएंगे। महाराज, आपके लिए गोंधाना ये तालियां जीत के आएगा। तानाजी, तुम इस मुहिम पर नहीं जा सकते। तुम्हारे घर पे शादी है। महाराज, स्वराज्य की शपथ इस शादी से कहीं बढ़कर है। लहरा दो ये भगवा झंडा और कर दो ऐलान, पहले शादी गोंडाना की, फिर मेरे रायबा की। निकल गए मुहिम पर और फिर हुआ सामना उदय भान और तानाजी का। जल प्रवाह पावितस्थले गलेव लम्य लम्बितां भुजन्त तुण्डमालिकां डमट्टमट्टमट्टिनादमट्टमर्वयं चकार चण्डताण्डव तनोतु नः शिव शिव। तानिया,
तेरी कर्ज छोड़ के चला इस बेटे की आजादी। शेवटचा मुजरा स्वीकार करावा। बस हो गया। लाखों का पालनहार उस दिन फूट फूट कर रोया था। कोंढाणा को जीत कर तानाजी भगवे में समाया था। तुझ्यासाठी आले वना, अरे कान्हा रे, तुझ्यासाठी आले वना, तुझ्यासाठी आले वना. कुणीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात, कुणीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात. तुझ्यासाठी 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 आले वनात, कान्हा रे, तुझ्यासाठी आले वनात. तुझ्यासाठी आले वनात. तुझ्यासाठी सोडिलं घरदार, तुझ्यासाठी सोडिलं संसार, तुझ्यासाठी सोडिले घरदार, तुझ्यासाठी सोडिलं संसार. मुरली वाजवितो कान्हा कुंजवनात, मुरली वाजवितो ग कुंजवनात. तुझ्यासाठी 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 आले वनात, कान्हा रे, तुझ्यासाठी आले वनात. तुझ्यासाठी आले वनात. कुणीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात. तुझ्यासाठी 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 आले वनात, अरे कान्हा रे, तुझ्यासाठी आले वनात. खरंच कान्हा, तुझ्यासाठी आले वनात. तुझ्यासाठी केल्या मी कदशी, तुझ्यासाठी राहिलं उपवासी. तुझ्यासाठी केल्या मी कदशी, तुझ्यासाठी राहिलं उपवासी. मुरली वाजवितो कान्हा कुंजवनात, मुरली वाजवितो ग कुंजवनात. तुझ्यासाठी 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 आले वनात, अरे कान्हा रे, तुझ्यासाठी आले वनात. खरंच कान्हा, तुझ्यासाठी आले वनात. माझी दैना रे, तिच्या विनाची तू माझा राहणार. माझी दैना रे, तिच्या विनाची
सुन के फ्लावर समझे क्या? फायर है भाई। जोरदार टाळ्या वाले यांच्यासाठी. हा थोडं अंतर घ्या ना इकडे वाहन हा बस इकडे हा सेंटरमध्ये हो इकडं ए बाळा वर इकडे जवळ जवळ या. सुंदरी
పాడండి. ఆ కుర్చీని మాత్రమే मराठी माझी शाळा
गोरा दिया करे तन से चंदर जब उड़ जाए बोले जो कोयल बागों में बोले जो कोयल बागों में बोले जो कोयल बागों में याद पिया किया नदी हाय भीगी भीगी रातों में याद पिया किया नदी हाय भीगी भीगी रातों में याद पिया किया नदी हाय भीगी भीगी रातों में याद पिया किया नदी हाय भीगी भीगी रातों में जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की भारत माता की भारत माता की